रिस्पॉन्सिबिलिटी जर कशाची असेल तर सेफ्टी फूडची आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट दुर्दैवानं अशी होत असणार आहे, म्हणजे कदाचित त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या असतील किंवा येणारही नाहीत, की आता तुम्ही ज्या पद्धतीनं कारवाई करताय, अनेक जण याचा फायदा घेऊन म्हणजे धमकावणं की आम्ही रेड करू, मग त्याच्यातनं पैसे खाणं, अशा सगळ्या गोष्टी पण होत काही असतील गोष्टी ना? माझ्याकडे आल्यात. असं जर कोणी करत असेल तर मी स्वतः 2-3 कंप्लेंट केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला. आपण पोलीस आठवत असेल तर गेल्या आय थिंक 15 दिवसापूर्वी पुण्यामध्ये कोणता तरी एक डॉक्टर आहे डेंटिस्ट, आता मला माहीत नव्हता तो, त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये काहीतरी टाकलं की तुकाराम मुंडे इज माय क्लायंट, मी त्यांना ओळखतो, FDAमध्ये काम असेल तर सांगा आपण करून घेऊ. हे ग्रुपमध्ये आलं. ग्रुपमध्ये कोणतरी माझ्या ओळखीचं कोणतरी होतं, त्यांनी मला पाठवलं. हा तर डॉक्टरला मी ओळखत नाही डेंटिस्ट, आणि डेंटिस्टकडे मी कधी गेलेलं पण नाही. म्हटलं मी हा कोण डॉक्टर आहे? माझ्याकडे एक व्हिजिलन्स विंग आहे, तिथे एक ॲडिशनल SP लेवलच्या ऑफिसर्स आहेत. त्यांना सांगितलं की जरा डिटेल्स काढा. डिटेल्स काढल्यानंतर कळलं की तो पुण्यामधला कोरेगाव पार्कमध्ये काहीतरी प्रॅक्टिस करतोय. म्हटलं व्हेरी गुड, तेवढं सापडलं ना, मी फाईल आम्ही कंप्लेंट फाईल केली प्रॉपर. त्याच्यामुळे माझ्याकडे व्हिजिलन्स विंग आहे, तिथं कंप्लेंट करू शकता, माझ्याकडे करू शकता, ACB आहे, म्हणजे देर आर वेज. अशा घटना जर घडल्या डेफिनेटली मी म्हणतो मला सांगा, आय विल ॲक्ट अगेन्स्ट ऑफिसर ऑल्सो. नाही, या ज्या सगळे तुमच्याकडे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही 2 शिफ्टमध्ये काम करायला लावता.